आणि हा नवरात्रीचा उत्सव ज्या वेळेला आपण आपल्या पवित्र गावामध्ये 9 दिवसापर्यंत राबवतो, त्या उत्सवाच्या मागची भूमिका एवढीच आहे. भगवान शंकराची 1 रात्र आणि आई जगदंबेच्या 9 रात्र. तसा जर विचार केला तर भगवान शिवजीच्या 2-4 रात्र पाहिजे होत्या. म्हणजे शिवजी सगळ्यात मोठे देव आहे, त्याच्यामुळे 2-4 जरी रात्र असते तर काही बिघडलं नसतं. पण शंकरजीची 1 रात्र, ज्याला आपण महाशिवरात्री म्हणून पूजा करतो, आणि जगदंबेच्या 9 रात्र. याच्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे का स्त्रीचा आदर किंवा स्त्रीचा सन्मान ज्या वेळेला शास्त्रांनी केला तर पहिले बापाचं नाव टाकलं नाही. आधार कार्ड असो, आपली मार्कशीट असो, आपली टीसी असो, का आपलं अजून कोणतं कार्ड असो, प्रत्येक कागदपत्रावर आपल्याला बापाचं नाव लागते. पण शास्त्रांनी बापाचं नाव पुढे घेतलं नाही. पहिला सन्मान ज्या वेळेला केला, कोडी कन्या पुत्र शब्द कन्या. आपली आहिता असे जो जागता धन्य माता, पहिला शब्द माता. आपले पंचब्रीद वाक्य आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव आणि नंतर गुरुदेवो भव. त्याच्यात पहिला शब्द आहे मातृदेवो भव. ज्ञानोबा समाधीस्थ झाले त्यावेळेला पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता समाधी पाहण्याकरता आले आळंदीला. ज्ञानोबा ज्या वेळेला समाधीस्थ झाले तर भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा दिसल्या रुक्मिणी मातेला. आता रुक्मिणी मातेला माहित आहे हे कोणासाठी रडत नाही. काही काही माणसं एवढे कठोर असतात का किती दुःख होऊ दे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत नाही. पण कधी कधी साध्या गोष्टी करता त्यांच्या डोळ्यामध्ये धारा आल्याशिवाय राहत नाही. रुक्मिणी मातेनं सहज विचारलं, प्रभू आजपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू पाहिले नाही, आज तुमच्या डोळ्याला धारा का लागल्या, कोणा करता रडतात? त्यावेळेला भगवंतानं उत्तर दिलं, रुक्मिणी या जगामध्ये बरेचसे योगी पाहिले असतील, देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला म्या नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. एक चांगला माणूस या जगात जन्माला येण्यासाठी कितीतरी वर्ष वाट पाहावी लागते. माहिती आहे तुम्हाला? 1000 मूर्ख मरतात तेव्हा एक शायना जन्माला येते म्हणते. आणि मूर्खाची काही इथं नुपर नाहीये, त्रास देणाऱ्याची नुपर नाही, पण सत्कर्म करणाऱ्याची इथं अडचण आहे. निंदा करणाऱ्याची इथं नुपर नाही, पण स्तुती करणाऱ्याची इथं फार तुटवडा आहे. याची त्याच्याजवळ काळ्या घालणाऱ्याची इथं कमी नाही, पण 2 भावाचं तुटलं असून ते जोडणाऱ्याची इथं फार कमी आहे. हे कोणी नाही करू शकत. म्हणून हजारो मूर्ख ज्या वेळेला या जगातून निरोप घेतात तेव्हा एक शहाणा महात्मा जन्माला येत असतो. ज्ञानोबाराय गेल्यानंतर 350 वर्ष महाराष्ट्राला वाट पाहा लागले जगद्गुरु तुकाराम महाराजीने. छत्रपती शहाजी राजे गेल्यानंतर मधातला जो काळ गेला मुघलशाहीचा, मग नंतर ती परिस्थिती जागेवर आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला. आणि छत्रपती शिवराय गेल्यानंतर मग काकणभर 2 पावलं पुढे असणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे एकापेक्षा एक व्यक्ती इथं जन्माला येण्याकरता जो काळ घालवावा लागतो, म्हणून शास्त्रांनी पहिला सन्मान स्त्रीचा केलेला आहे. पहिली स्त्रीचाच केला. तुम्ही पहा, 2.5 वर्षाचं पोरग आपल्या पाठीला बांधून हातामध्ये तलवार घेऊन नवरा मेल्यानंतर स्वराज्यासाठी घोड्यावर बसून पाठीला ढाल लटकून हजारो सैन्यासोबत लढणारी या भारताची स्त्री होऊन गेली राणी लक्ष्मीबाई. खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली. हे काही अभयातून पडलेली नाही आहे. अहो, या मातीवर जन्म घेतलेली राणी, झाशीची राणी आहे ती बाईच होती. शिक्षणाचा मूल मंत्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्यावेळेला शिक्षणाची सोय करणाऱ्या अहिल्याबाई होळकर आणि गावागावामध्ये जाऊन
बहुजन समाजापर्यंत शिक्षणाच्या ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. स्त्रीचा अधिकार पहा किती आहे. त्याच्यानंतर आताची कंडिशन पहा. अनेक राष्ट्रपती अनेक देशाचे झाले असतील, पण भारतातून पहिलं प्रतिनिधित्व ज्या बाईनं गाजवलं राष्ट्रपतीचं, ते भारताचीच बाई आहे, सौ प्रतिभाताई पाटील. पहा बरं, म्हणजे एक भारताची बाई राष्ट्रपती झाली तर भारताचा एक स्वाभिमान गौरव झाला. अंतराळामध्ये जाणारी पहिली मुलगी हे भारताचीच होती, पीटी उषा म्हणून. म्हणजे स्त्री कोण्याच क्षेत्रामध्ये कमी नाही. अजून सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायाची सुरुवात जी झाली ती स्त्री पासून झाली, आणि ते झाली आदिशक्ती मुक्ताबाई पासून. पहिली कथा ज्या वेळेला या जगात झाली ते भगवान शिवजी सांगणारे आणि श्रवण करणारी माता पार्वती. आदिनाथ उमा आजच्या अभंगातही पहा, सुरुवात करताना नाथ महाराजांनी अनादी शब्द वापरला. पण आदी म्हणजे जगाच्या आधी जिचा प्रारंभ आहे तिला म्हणतात माया. आणि भगवान परमात्म्याने स्वतः येण्याच्या आधी पहिले जर कोणाला पाठवलं असेल तर मायेला. म्हणून त्याही वेळेला स्त्रीचा सन्मान. मुक्ताबाईच्या माध्यमातून 3 देवांची शुद्धी करण्यात आली. ज्ञानोबाच्या ज्ञानाची, नामदेवांच्या भक्तीची आणि चांगदेव महाराजांच्या योगाची शुद्धी. म्हणून आद्यत्रय जननी देवाची. नंतर पुढे चला, हनुमंतराय ज्या वेळेला लंकेमध्ये गेले, सागर तरुण गेले, नंतर लंकेत सीतामाईचा शोध घेतला. जे काही असेल ते रावणाला थोडंफार खरं खोटं सुनावून हनुमंतरायांनी एक धडा शिकवला लंकेमध्ये, तो म्हणजे लंका जाळून. जाडीली लंका आणि धन्य धन्य म्हणे तुका. आता बसल्यापैकी फक्त एक सांगा मला, लंका कोण पेटवली? तुम्ही एवढे टेन्शन घेऊ नका. तुम्ही पेटवली नाही, मी पेटवली नाही. फक्त कोण पेटवली? प्रत्येकाला माहिती कोण पेटवली? हनुमंतराय. शाबास. पण शेपटीनं पेटवली लंका. पेटवली हनुमानजीनच, पण शेपटी जी आहे ती पार्वतीचं रूप आहे. कारण भगवान शंकराचं 11वं रुद्र रूप म्हणजे हनुमंतराय. तुका म्हणे रुद्र नमस्कार केला. तुका म्हणे रुद्र अंजनीची कुमारा. म्हणजे 11वा रुद्र अवतार भगवान शंकराचा हनुमंतराय. आणि माता जगदंबा म्हणजे जिला 9 दिवस आपण बसवतो, हे साक्षात भवानीचं म्हणजे पार्वतीचं रूप आहे. या 9 दिवसामध्ये प्रत्येक रूप तिचं बदलते. 9 दिवस. दुर्गा सप्तशती नावाच्या ग्रंथामध्ये या नवदुर्गेचे 9 नावं दिलेले आहेत. पहिल्या दिवशी ती पर्वताची मुलगी असते. प्रथमम शैलपुत्रीच म्हणजे माता पार्वती. द्वितीयम ब्रह्मचारिणी. दुसऱ्या दिवशी ती ब्रह्मचारिणी असते म्हणजे कन्येच्या रूपात. तृतीयम चंद्रघंटाती. तिसऱ्या दिवशीची चंद्रघंटा नावाची आहे. आणि चौथ्या दिवशी स्कंद माता आहे. पंचमम स्कंद माते ती. षष्टम कात्यायनी तिच्या. 6व्या दिवशी कात्यायनी आहे. 7व्या दिवशी कालरात्री आहे. सप्तमम कालरात्रीच्या महादुर्गे तिच्या. अष्टमम
8व्या दिवशी महादुर्गा आहे आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री आहे. म्हणून 9 दिवसाचा आपण नवरात्र काय करतो या ठिकाणी साजरं करतो. 9व्या दिवशी केलेल्या नवरात्राची उपासना ज्यांनी ज्यांनी केली असेल त्याची फलश्रुती म्हणून ती 9व्या दिवशी सिद्धिदात्री असते. हे 9 दिवसचे नावं आपल्याला माहीत असले पाहिजे. पण आपण नावं बिव काही लक्षात ठेवत नाही. आपल्याला नावाचं कामही नाही. आपण गुंतलोय सध्या रंगामध्ये. साडी कोण्या रंगाची? मग जशी देवीची साडी असेल तशा आपल्या साड्या असते. काही हरकत नाही. बिलकुल केलंच पाहिजे. आपली संस्कृती आपण नाही जपावता काय काय दुसऱ्या लोकांनी यावं काय. आपले सण आपले उत्सव जेवढ्या चांगल्या पद्धतीने जपता येईल तेवढे जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोक काही म्हणू द्या. लोक चुलीत घाला. आपला परमार्थ चांगल्या मस्त मस्तीमध्ये चालू ठेवायचा. कधी लोकांना घाबरून आपला परमार्थ कधी थांबू नये. एक लक्षात ठेवतो सांगतो तुम्हाला. तुकोबारायला जर सोडलं नाही तर आपण तर काहीच नाही राजो. म्हणून ती पार्वती म्हणाली तुम्ही जेव्हाही अवतार घ्याल मी प्रत्येक अवतारात तुमच्या संग राहील. शंकरजी म्हणे काही हरकत नाही. मग घेतला हनुमंतराचा अवतार. आता हनुमानजीचा अवतार म्हणजे कडक ब्रह्मचर्य. भगवान शिवजी म्हणे आता मी ब्रह्मचर्याचा अवतार घेणार आहे. या अवतार भर तू थांबून जाय. पार्वती म्हणे अजिबात जमत नाही. मी काय बोलली होती का तुम्ही कोणताही अवतार घ्या. मला पहिले कोण नाही सांगितलं. मग कोणत्याही गोष्टी पहिले क्लिअर करायला पाहिजे. नंतर काय सांगता मग तुम्ही असं आहे तसं आहे. मग म्हणून आता झालं ना मी अवतार घेण्यासाठी तयार आहे. अरे तो म्हणे मी ब्रह्मचारी माणूस आहे. मी जर तुला संग घेऊन हिंडलो तर लोक काही म्हणून मला. पार्वती म्हणे लोक काही म्हणो पण मी आल्याशिवाय राहत नाही. शेवटी भगवान शिवजी म्हणाले एक काम कर मी वानराच्या वेशात जातो. वानर वेशधारी जासी अंजनी माता चालता वनांतरी भेटी झाली रघुनाथ. वानर वेशधारी म्हणजे वानराचं पवित्र स्वरूप म्हणजे हनुमंतर आहे. मग वानरांना महत्वाचं अंग असते शेपूट. सगळ्यात जास्त प्रिय आहे वानराला आपली शेपटी. नाही तर तुम्ही लक्षात ठेवा. जसे काही काही लोकांना मूछ प्यारी आहे. 24 तास असे फिरवत राहते. काम नाही धंदा नाही. कोण्या वावरात नाही कोणाच्या कामाले नाही. दिवसभर असा करत राहते. तेवढी फिरवल्यापेक्षा थोडासा कामाला गेला तर काही होते. बरं घेणं नाही देणं नाही. किती फिरवली तर हे काही संग येणारी आहे का हे. अरे जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. एकदा जर पांढरी झाल्यावर मग तर असंही करूशा वाटत नाही. फिरवाले कसंही राहत नाही. मग चला जाऊ द्या. मग शेवटी पार्वती माता म्हणाली मी तुमची शेपटी बनून येते. हनुमंतराय शिवजीच्या रूपात आले. काही हरकत नाही या तुम्ही. म्हणून लंका उडून गेले. सागर उडून शंकरजी हनुमंतरायच्या रूपात. आणि पार्वती म्हणे काजी रामाचं सगळं काम तुम्हीच करा आणि मी काय करू. मग मलाही एखादं कार्य द्या. हनुमानजी म्हणाले चिल्लर चाल्लर काम मी करतो. फक्त महत्वाची जे आहे ते तू कर. मग आता म्हणून महत्वाची जी कामगिरी होती लंका पेटवण्याची ती पार्वतीकडे दिली. तेव्हापासून ज्या पेटवण्याच्या महत्वाच्या प्रक्रिया आहेत त्या पार्वतीकडे गेल्या. तुम्ही पहा नाही तर काही पेटवाच असू द्या. घरातली आरती जरी असेल तरी फुलवात बाईस पेटवते. अगरबत्ती बाईस पेटवते. नाही तर माणूस अजिबात अगरबत्ती लावताना पाहिलंच नाही. बरं कुठं आंघोळीला जर गेल्या तुम्ही पंढरपूरले जाणारे आता आपण किंवा कौंडण्यपूरले जातो. आपल्या महिला मंडळी कशा आहे साधी गोडी बघते. बस मस्त आपला आंघोळ करायची. नदीच्या काठावर वाळूची पिंड करायची. डोण्यामध्ये फुलवत लावायची आणि नदीमध्ये बिलकुल हे तीर्थाचं पूजन केलंच पाहिजे. मी जेव्हाही कधी एखाद्या तीर्थावर जातो तर तमाम महिला मंडळीचे सगळं दिवे लावताना दिसतात. मी एकाही नदीवर माणूस दिवे लावताना पाहिला नाही. कारण तो लावू शकत नाही. त्यानं तसेच दिवे लावून ठेवले. त्याच्यामुळे त्याला डोण्यात दिवे लावायचं काम नाही. हा इझोतेला पण तसं लावलेले पण पेटवू शकत नाही. म्हणून दिवा पेटवाचं काम असू द्या. इकडेच आहे कापूर पेटवायचं अगरबत्ती पेटवायचं. घरच्या स्वयंपाकासाठी गॅस पेटवायचं तर घर पेटवेपर्यंतचे जे काम आहे हे सगळीकडे दिले आहे. म्हणून अजूनही पहा तुम्ही याचं एक जिवंत उदाहरण देतो. पेट्रोल पंपावर बाईले माणूस कधीच नेत नाही पेट्रोल भरताना. हे आता लय जणाले माहीत नसाल. फक्त काय माणसं तिघ जाते लागून तर पण बाई असेल तर काठावर उतरून देते. तो पेट्रोल भरते मग बाईले बसवते. मला वाटलं ग्रंथातच असं बा का नेलं तर दोष लागते किंवा पितृदोष लागते. नारायण बली लागते. असं काहीच नाही. मग ग्रंथातही कुठे सापडलं नाही. म्हटलं वैज्ञानिक कारण असेल तर विज्ञानानं तर बिलकुल काहीच नाही. मग मी जेव्हा पंपवाल्याला विचारलं तर तो पेट्रोल आचार्य होता. त्यानं PhD केली होती पेट्रोलमध्ये.
मग त्याला विचारलं हे मॅटर काय बुवा, ते लेक पोट्टे 3-3 जण माणसं असले तर दोघं येतात, पण बाई असले का हे उतरून करून देते बेटा, कोणची असो, ठीक आहे बा तरुण मुलगी आहे, उतरून दिली, लग्न झालेली बाई आहे, 70 वर्षाच्या बुडीला उतरून द्यायचं काय काम आहे पेट्रोल भरताना, तिच्याकडे कोण पाहणार आहे पंपावर, घेणं नाही, पण कारण नाही म्हणे. मग त्यानं पंपावरचं वाक्य वाचायला लावलं तर तिथं लिहिलं होतं आग लावणारे वस्तू दूर ठेवा. मग तेव्हापासून लक्षात आलं का खरं कारण हे आहे वा. आता पहा तुम्ही, रामायणात 14 वर्षाचा जो धिंगाणा झाला तो माणसामुळे झाला नाही. एवढं मोठं अयोध्येचं राज्य रामाला भेटणार तेवढ्यात एकच अंगाडब्बीची काडी पडली मंथरा आणि 14 वर्षाचा टर्न भेटला रामायणाला. विठाला म्हणून क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याही वेळेला स्त्री अग्रेसर दिसेल. आणि आताही जरी पाहिलं तुम्ही तरी आताच्याही क्षेत्रामध्ये बाई पुढेच आहे. कोणत्या कार्यामध्ये पहा, आरक्षण मध्ये माऊल्या पुढेच आहे, कामधंद्यालाही पुढेच आहे, दिवसभर कामही करण. आता गणपती झाला तर गणपतीत भजनं, नवरात्रातही भजनं, बरं 3-3 टाइम भजनं. अरे बापरे, सकाळी 9 वाजेपर्यंत बिलकुल कामं आटोपले, स्वयंपाक केला, त्याले जेवून वाटीनं लावला का 10 वाजता पहिलं भजन, 10 ते 12, 12:30 पर्यंत आरती हुलकोली, तिचे पोहे चहा घेतला का 2 वाजता दुसऱ्या घरचं भजन, पुन्हा 2 ते 4 केलं का 4 वाजता घरी आली, झाडझूड केलं, दिवा लावला, स्वयंपाक केला, झाकून ठेवलं का 9 ते 11 तिसरं भजन. बरं 3-3 भजन करून सकाळी कामाले, चेहऱ्यावर जसाच्या तसा भाव. म्हणून मी प्रामाणिकपणे सांगत असतो का परमार्थ करत असताना आळस येत नाही बाया मंडळींना. म्हणून तर आता हे माणसांची मंडळी बंद झाली, हे मुक्त झाले आहे सध्या, त्याच्यामुळे ते मंडळही नाही, कुठं हरिपाठही नाही, कुठं एकादशीही नाही. आता एकादशीचे भजन येईन चालू केले, हरिपाठ सुरू केला, गावातून दिंड्या. आता मयाच गावात 4-4 मंडळ आहे ना बाईचे, आता काय दूर आहे काय, एका हाकेच्या अंतरावर काय आहे आपलं, 4-4 मंडळ का इरपाते, 4-4 मंडळ, प्रत्येक मंडळाची साडी अलग, बिलकुल त्या साडीवाली त्या मंडळात घुसणारच नाही, त्याच्यात घुसली का भांडणाले वान नाही. म्हणजे बिलकुल असं पद्धतशीर काम आहे सगळं. बरं दिंड्या बिंड्या सगळं व्यवस्थित करतात स्त्री पाहत, एक क्षेत्रामध्ये पुढे चला पुढे. आज तुम्ही विमान असो किंवा एखादं कोणतं रेल्वेचं क्षेत्र असो, विमानामध्ये पायलट सुद्धा ऑपरेट करायला बाईच आहे, रेल्वे क्षेत्रामध्ये बाईच आहे. त्याच्यानंतर कोण्या मोबाईल विभागात जा तिथं बाईच आहे, बस स्टँडवर जा तुम्ही अलाउन्स करण्यासाठी बाईच आहे, रेल्वे किती तास उशीर येणार आहे हे सांगासाठी ते सांगासाठी बाईच आहे. अजून पहा, मोबाईल मधला रिचार्ज संपणार आहे हे 3 दिवसापासून आपल्याला नांदा लावायलाही बाईच आहे. काय राजो, माणसं थैलायकीचे नाही ठेवले. म्हणजे 3 दिवसापासून तुम्हाला ते बाई बरं कुठची होईल काय होईल अजूनही त्या बाईची ओळखी नाही, पण ते तुम्हाला 3 दिवसापासून सांगते रिचार्ज करो. बरं एखाद्या बाईनं जर आपल्या नवऱ्याला फोन लावला, नवरा तिचा कौरिक क्षेत्राच्या बाईला हे बाई सांगते मला तो. म्हणजे क्षेत्र पहा किती मोठं आहे. म्हणून यत्र नारी असतो पूज्यंते आणि रमनते तत्र देवता. ज्या वेळेला छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं पहिलं तोरण बांधण्याचा प्रसंग आला तोरणा गडाचं, त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी जी आराधना केली ते म्हणजे भवानी मातेची. ज्या वेळेला महाराजांच्या हातामध्ये तलवार देण्यात आली, हे काही महाराजांनी कोण्या लोहाराकडून किंवा कुठून बनवून नाही घेतली महाराज, कारण त्या आईला माहित होतं का माझ्या लेकराची तलवार फक्त अन्याय विरुद्ध उठणार आहे, त्याच्यामुळे या तलवारीतून कधीच दोष होणार नाही. म्हणून ही तलवार याच राजाच्या हाती शोभल्याशिवाय राहणार नाही, नाही तर कोणाच्या हाती तलवार देत नसते. म्हणून अशापासून आलेली ही स्त्री जातीची परंपरा, आणि ती परंपरा म्हणजे 9 दिवस या मातेला आपण या ठिकाणी काय करतो, विराजमान करतो. 9 दिवसाचे उपास करतो आपण, रोज आरत्या करतो, तिची साधना करतो, तिची उपासना करतो. याच्या मागचा अर्थ काय, तिच्यामध्ये सगळे रूप आहेत. घरामध्ये एखादी स्त्री ज्या वेळेला लग्न करून आपण आणतो तिला, त्यावेळेला घरामध्ये ती प्रत्येक अशी अलग अलग नात्यानं राहत असते. कोणाची पत्नी असते, कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची मामी असते, काकू असते. सगळे नाते तिचे प्रत्येकाशी काय असतात, जुडलेले असतात. पण पवित्र नातं जे आहे या जगामध्ये ते फक्त आई आणि लेकरात असते. माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता, पूत कपूत सुने है परना,
माता सुमी को माता सबकी बिगड़ी बनाने वाली, लाज बचाने वाली, दुखियों के दुख देने वाली, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती. जगाच्या उत्पत्तीला कारण असणारी फक्त तीच आहे. पहिले कोठेची नव्हते काय, कोठेची नव्हते काय, पहिले कोठेची नव्हते काय, पहिले कोठेची नव्हते काय. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाय, अवघे शून्याची होते पाय, अवघे शून्याची होते पाय, अवघे शून्याची होते पाय. म्हणून घरामध्ये तुम्ही सुद्धा पहा लेकराचं विशेषत्वाने असणारं प्रेम, आणि लेकर ज्या फेवर मध्ये असतात ते आईच्या फेवर मध्ये जास्त राहतात. तुम्ही घरातलं वातावरण पहा, बापाला सर्वात जास्त लेकरं घाबरतात. म्हणजे जे कनेक्शन आहे जुळलेलं ते आईशी जरा जास्त असते. म्हणजे लढीवाळ जे नातं आहे अतिशय जवळचं, स्नेहाचं, जिव्हाळ्याचं, याचा अर्थ पोराचा बाप दुश्मन असतो असं मला म्हणायचं नाही. कारण घरामध्ये लेकराला प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट जर त्यानं केली नाही तर त्याच्या समोर भीती ठेवण्यात येते बापाची. चल अभ्यास कर, सांग बाबाले. ते भीती त्याच्या मनात अशी अशी कोरून ठेवल्या जाते. चल एवढं फिनिश कर, म्हणजे जेवढं ताटात वाढलाय पटकन एवढं जेव, नाही तर सांगतो तुझ्या बापाला. म्हणजे त्या लेकराला असं वाटते का हे घरात भीती दाखवण्याचं एक उदाहरणच आहे का काय. म्हणून सर्वात जास्त त्याचं प्रेम होते हळूहळू आईवर. म्हणून तुम्ही शास्त्राने वर्णन केलं स्त्रीचं. बरं, धळाय श्यामची आई पुस्तकातही पहा तुम्ही, कविताही झाल्या. आई म्हणून कोणी आईच हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. प्रत्येक गाणे पहा तुम्ही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. सगळ्यांच्या मुखात असणारे हे सगळे प्रसिद्ध गाणे आहेत. आई माझी हे तर प्रत्येकाच्या बिलकुल मायेचा सागर दिला तिने जीवना, आई वडील माझे घर, जीवनाच्या वाटेवरती किती असं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना. आई वडील माझे
एखादं आता आई मायेचा सागर आहे तर बाप कमीत कमी गावातला नाला तर मन बा. ज्या बापानं दिवसभर उन्हाताना पैजामा फाटेपर्यंत चप्पल तुटेपर्यंत कबाळ कष्ट करून घर चालवलं त्या बापाचं कुठं नाव आहे. पण एक लक्षात ठेवा, जे करते माणसं असतात त्याचं नाव कधीच पुढे येत नाही. लहानसं दुःख येऊ द्या तुम्ही, उदाहरणार्थ चटका लागू द्या, आई ग, काटा ऋतू द्या, आई ग, आणि चांगला रस्त्यानं दिसू द्या बरं 5.5 फुटाचा डोम्या, मग असं म्हणतात आई गो किती मोठा साप आहे, असं जर म्हणू शकता का तू, मग तिथंच शब्द निघतो अरे बापरे. एखादा ट्रक भरधाव फक्त जवळून जाऊ द्या 2 फूट अंतरावून आणि त्याची हवा आपल्या अंगाला लागू द्या, असा घाबरून जातो माणूस, एकदम पार 10 जाते 5 शिल्लक राहते. मग त्याच्या तोंडातून शब्द अरे बापरे थोडंसं वाचलो बा. म्हणजे आईचं जरी कर्तव्य या जगात असलं पण बापाचंही कर्तव्य कमी नाही. पण एखादी वस्तू ज्या वेळेला आपण तयार करतो तर त्या वस्तूतल्या काही मूळ वस्तू आपल्याला दिसत नाही. जसं मी सांगत असतो की चहा मांडल्यानंतर सगळ्या वस्तू चाळणीमध्ये गाळल्या जातात, पण ज्या साखरीमुळे चहा गोड होतो ती साखर चाळणीमध्ये तुम्हाला कधीच दिसत कधीच नाही. तुम्ही लाख प्रयत्न करा पण साखर तुम्हाला दिसणार नाही, कारण त्या साखरीनं स्वतःला संपवलं असते आणि चहाला गोडी दिलेली असते. एखादा शिऱ्यासारखा पदार्थ करा, बासुंदी करा, अरे गोडवा निर्माण करणारी ती साखर आहे, पण ती साखर कधीच तुम्हाला दिसणार नाही. तसं एखादा घरात बापासारखा कर्तव्य करणारा, म्हणून भगवान शिवजीची एक रात्र आहे पण शंकरजीचं अस्तित्व साधारण नाही. पण भगवान शंकरांनी माता पार्वतीला दिलेला आशीर्वाद आहे का या जगामध्ये स्त्रीचा सन्मान अधिक झाला पाहिजे, म्हणून नवरात्रीच्या निमित्ताने आई जगदंबेला ही 9 दिवसाची काय दिलेली आहे, प्रतिष्ठापना दिलेली आहे. त्या मातेचं नाथ महाराजांनी वर्णन केलं या अभंगामध्ये. नाथ महाराजांचा जर विचार केला तर नाथ महाराज दत्त संप्रदायाचे आहेत. 3 संप्रदाय पडतात वारकरी संप्रदायात, एक दत्त संप्रदाय, एक नाथ संप्रदाय आणि तिसरा चैतन्य संप्रदाय. चैतन्य संप्रदायाचे तुकोबार आहे, राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि सांगितली खुन माळिकेची, हा झाला तुकोबाराचा संप्रदाय. आणि एकनाथ महाराजाचा एका जनार्दनी अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा. हा म्हणजे जनार्दन स्वामी पासूनची परंपरा, आता नाथ महाराजांची परंपरा आहे दत्त परंपरा, आणि ज्ञानोबारायांची जी परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास गेला, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान दिवासार. म्हणजे अशी 3 संप्रदाय, पण त्याच्यातले नाथ बाबा जे आहे ते वारकरी संप्रदायामध्ये शांती ब्रह्म म्हणून ओळखले जातात. प्रत्येक माणसाला पदवी आहे. जसं राष्ट्रसंत म्हटलं की तुकडोजी महाराज डोळ्यासमोर येतात, कर्मयोगी वैराग्य मूर्ती म्हटलं की गाडगे महाराज येतात, आहे का नाही. माऊली म्हटलं की लहान लेकराच्या तोंडात माहित आहे ज्ञानोबाराशिवाय कोणी येणार नाही, आणि जगद्गुरु म्हटलं की तुकोबारा येतील, संत शिरोमणी म्हटलं की नामदेवराय येतील, पण शांती ब्रह्म म्हटलं की एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांच्या जीवनाची शांतता इतकी सुंदर आहे का मोठ्या मोठ्या लोकांनी नाथ महाराजांच्या शांततेला भंग करण्याचे प्रयत्न केले, पण ज्याची शांतता कधी भंग होत नाही तो माणूस परमार्थाच्या शेवटच्या स्टेप पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. लोक किती अडचणी आणू द्या पण तुम्ही तुमच्या रस्त्याहून पदभ्रष्ट होऊ नका. उदाहरणार्थ परमार्थ करणाऱ्या माणसांनी किंवा चांगलं काम करणाऱ्या माणसांनी कसं राहावं जगात, जसं मालकापासून हरवलेलं कुत्र राहते तशाप्रमाणे राहावं. मालकाचं कुत्र, आता माळेगावून एखादा माणूस बंडी घेऊन गेला, कुठं कुऱ्याले गेला बाजारले. आता माळेगावून कुऱ्याले जायपर्यंत 2 गाव लागते, पहिले वर लागते मग घोट लागते समजा, आणि इकून गेले तर हे भिवापूर इकून घाल जाता तुम्ही. आता या सरकार रोड असल्या आपण सारख्या हायवेनं जाऊ डायरेक्ट वरा घोटा आणि नंतर कुरा. मग कुत्र गेलं इथून माळेगावातून बंडी सोबत, बंडीच्या मांग 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 कधी गावाला का 2 चाकाच्या मधात घुसत आहे, म्हणजे बाहेरच्या कुत्री त्याला सुधरू दे नाही ना, म्हणून 2 चाकाच्या मधात आपलं चालायचं. कुऱ्याले जशी बंडी सोडली मालकानं तसं बंडीच्या खालून कुत्र बाहेर निघालं, आणि मग काही कुऱ्यातले कुत्रे होते 2-4 बाजारात, त्या कुत्र्याच्या मैफिलमध्ये हे कुत्र घुसलं. कुठचं? माळेगावातलं. आणि मग त्या कुत्र्याला असं सांगून राहिलं ते आंग बिंग असं एका रंगाचं करून बोलला थकलो म्हणे गड्या, भयंकर अकडलं म्हणे.
मग ते पुण्यातले कुत्रे म्हणे असं काय केलं बॉसवर? तर ते म्हणे काय केलं अबे काय नाही केलं ते विचार. म्हणे आम्ही तर कधी सापडत नाही एवढ्या. काय नाही केलं? अख्खी बंडी माळेगाव पासून कुऱ्यापर्यंत ओढत आणली म्हणे पट्ट्यानं. असे काही कुत्रे आहेत. आता ओढणारे कोण? बैल लंबे झाले ओढू ओढू, धुरकरी हाकलू हाकलू त्याचा घसा बसला, पण कुत्र फालतू सांगात आणून राहिलं, पकडलो न असं झालं तसं झालं. आता बंडी जुतली, संध्याकाळ झाली, बाजार अंधार पडल्यामुळे मालक बंडी घेऊन निघाला. अन्यास करणे तो कुत्रा रस्ता विसरला आणि तो भटकला कुऱ्यात. आता नीट ऐका, त्या कुत्र्याला पुन्हा माळेगावात यावं लागते. प्राणी एवढे हुशार आहे महाराज, 12 महिन्यानं तुमच्या घरी बरोबर आल्याशिवाय राहत. तुम्ही कुत्र्याला कुठेही सोडा, कुत्र बरोबर तुमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. तुमचा बैल बंडी जुतान जोरात त्याच्या पाठीवर टाकून द्या. अरे माणसं एवढे असतात, दिसतात माणसासारखे, पण कधी घर भुलून सांगता येत नाही. हे बिचारे मुके प्राणी आहे. रात्रीचे जरी हाकलून दिले तरी मालकाच्या दरवाजात रात्रभर बंडी घेऊन उभे राहतील. एवढी इमानदारी त्याच्या रक्तामध्ये शिल्लक असते. म्हणून संतांनी जी पदवी मागितली, तुझे दारीचा कुत्रा, असं नाही म्हटलं माणूस म्हणून, कारण माणसापेक्षा इमानदारी मी कुत्र्यामध्ये पाहिली. ज्याच्या घरचं खाईल मरून जाईल पण त्याचा दरवाजा कधी सोडणार नाही. मग ते कुत्र निघालं पुऱ्यातून राजो, त्याला घ्यायचा माळेगावात मालकाचं घर पकडायचं आहे. आता पुऱ्यातून निघालं त्याने घोटं लागलं. आता कुत्र्याचं कसं आहे, कोण्या गावात गेलं का हे चौकात 4-5 कुत्रे असतेच बसले, आणि नवीन त्याईले दिसलं का यायच्या अंगातच येते. आणि जो 7-8 जण उठले बहा, आणि जो घेरलं का नाही हे कुत्र, आणि त्याचा मेन बॉस असते कुत्र्याचा, म्हणजे प्रत्येक कुत्र्याचा मेन असते. सगळे गोल झाले, जो भुकून राहिले त्याच्यावर, जो भुकून राहिले. या कुत्र्यानं मनात विचार केला, आता जर यायच्या तोंडी लागतो तर इथंच माझी चटणी झाल्याशिवाय राहत नाही. मी काही मालकापर्यंत पोचत नाही, मला माळेगावला पोचायचं आहे. त्याच्यामुळे मला यांच्या मागं लागून चालणार नाही. म्हणून त्या कुत्र्यात एक आयडिया चांगली आहे. हे कुत्र बरोबर लोळून घेते आणि शेपूट मातीले घालते. नम्र झाला भूता कोणी काही म्हणा, मज भान नसे जळते हाता अभिमान नसे. काही म्हणा, काही घेणं देणं नाही. मग जेव्हा हे कुत्र लोळून घेते, हे बाकीचे कुत्रे म्हणतात छोड़ दो इसे, दम नहीं है इसमें. काय ते म्हणतात, छोड़ दो इसे, मरे हुए को मारना अच्छी बात नहीं, जाओ. हे कुत्र माहित आहे काय म्हणते, थोडस पुळाल्या, दम नाही. अबे तुम्ही 10 जण मी एकटा, तुले दम पाहताय का? चल पहिल्या कुंडावर ये माळेगावच्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जिथं आपला रस्ता अडवल्या जात असन तिथं फालतू टाइम बर्बाद करू नये. कारण रस्ता अडवणारे वेगळे असतात, त्याच्यातून मार्ग काढणं हे हुशारीचं लक्षण आहे. चला म्हणून एकनाथ महाराजांच्या जीवनामधला विरोध जर पाहिला तुम्ही तर भयंकर, आणि विरोध करणारे दुसरे नाही, स्वतःच्या जातीतले लोक होते. तुकोबारायची गाथा बुडवणारे काही मुसलमान होते का, काय बौद्ध होते का, ख्रिश्चन होते का, जैन होते का, ईसाई होते? नाही, चांगले विद्वान लोक होते महाराज. ज्ञानोबारायच्या झोडी शेण टाकणारे दुसरे लोक नव्हते. हे जे लोक आता मार मुंडको टेकवतात ना समाधीवर, ज्या समाधीच्या भरशावर यांचे परिवार चालतात, त्याच लोकांनी ज्ञानोबारांना वाडीत टाकलं त्यावेळेला. गजानन महाराजांना उसाने मारणारे लोक दुसरे नाही. तुम्ही कोणाचं चरित्र पाहना, ग्रंथाचा इतिहास राहू द्या, भारताचा इतिहास उघडा, महाभारतातही पहा तुम्ही. अर्जुनापेक्षा 2 बोट श्रेष्ठ होता अभिमन्यू. कायच्या ताकदीमध्ये युद्धात. अर्जुन तर होतेच, पण अभिमन्यू असा तयार केला अर्जुनाने का एकटा कौरवाला भारी पडत होता. आणि जेव्हा समोरचा माणूस आपल्याला ऐकत नाही तेव्हा माणसं षडयंत्र करतात. अभिमन्यू काय मरणारा होता? नाही. त्या कौरवाईनं काय केलं, षडयंत्र केलं, आणि त्या षडयंत्रात अभिमन्यूला फसवलं. हे ग्रंथाचे इतिहास झाले, पण भारताचे इतिहास तर घडलं. छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा आटपत नाही हे लक्षात आलं या लोकांच्या, तेव्हा मुसलमानांनी थोडी कट रचला. कट रचण्याकरता जो सपोर्ट केला तो आपल्या लोकांनी केला. आणि ते आपल्या लोकांनी म्हणण्यापेक्षा जवळच्या नातेवाईकांनी केला. आणि पहिलेपासून हे विरोधकच लोक होत आले. महाभारतात कौरवाचा सत्यानाश कोणामुळे झाला? शकुनी मामा. शकुनी कोण होता कौरवाचा?
मामा धृतराष्ट्राचा साळा होता तो. आणि छत्रपती संभाजी महाराजांना सोमेश्वरावर पकडून देण्याकरता जे षडयंत्रात हस्तक्षेप केला ते दोनच लोक होते, साडे ते इथे गणोजी आणि कान्होजी शिर्के. साड्यांनीच सपोर्ट केला. म्हणून तेव्हापासून जुन्या लोकांची मन होती का घर में सालान खेत में नाला कभी नहीं रखना, अगर होगा तो दसरा होने के बाद भेज दो उसको, साले को बोल रहा मैं. मग अरे शेतातला नाला कधी पीक वाहून येईल आणि घरातला साला कधी प्रॉपर्टीसाठी भांडण लावेल सांगता येत नाही. म्हणून नाथ महाराजांच्या विरोधात बोलणारे बहुतेक पंचाचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. नहीं वन मोडे काटा देवरा खेत मारी लकोन देवरा खेताया मारी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव जेव्हा आपण करतो ना तेव्हा 9 महिने जिनं पोटात वागवलं त्या राजमाता जिजाऊचा इतिहास आपल्या डोळ्यापुढे आला पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी ज्या वेळेला वर्णन केलं का ही जी जगदंबा या जगामध्ये नव्हे तर विश्वामध्ये ज्या वेळेला प्रकृती आणि स्त्रीच्या रूपाने प्रगट झाली तर तिच्या हातामध्ये असणारे आयुध आणि तिने जगाकरता घेतलेला जो काही बोध आहे त्याचं वर्णन केलं. आणि नाथ बाबा अशा जगदंबेला विनंती करतात की मी जो हा सगळा जीवनाचा गोंधळ म्हणजे पंचमहाभूताच्या शरीराच्या माध्यमातून तयार केलेला आहे याची सुरुवात म्हणजे तू आहे. म्हणून तू काय कर, हे सगळं करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहा. अभंगाच्या पहिले
अनादी म्हणजे या जगाचा प्रारंभ होण्याच्या आधी. पण हे जे वर्णन आहे ना, आपल्याला जरी देवीचं वाटत असलं तरी नाथ महाराजांनी भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे याच्यातून. पहा, अनादी जन्माद्यसी यतोन्वया अनादि मध्यांत म्हणंत वीर्य म्हणंत बाहो शशी सूर्य नेत्रम. हे जग उत्पन्न होण्याच्या आधी सुद्धा, मधात सुद्धा आणि नंतर सुद्धा. आपलं कसं आहे, आपण मंडपात आहे तर घरी नाही, घरी असेल तर मंडपात नाही. आता जे लोक मंडपात बसले ते घरी कुठं दिसन? आणि समजा तुम्ही मंडपात आहे आणि तुमच्या पोराला तुम्ही घरी दिसले तर पोट्ट जागेवर राहील काय? त्याला तर पाणीच द्या लागल, नाही तर भरती करा लागल. तो म्हणाल माया बुडा जर मंडपात आहे तर घरी कोण आहे? म्हणजे आपण दोन ठिकाणी राहू शकत नाही, आपला अभाव आहे. आपण एकाच ठिकाणी, पण परमात्म्याचं तसं नाही. हरिव्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होऊमय जाना. म्हणून अनादी अंबिका भगवान परमात्म्याचंच प्रतिरूप. म्हणून पहा तुम्ही, भगवान शिवजीचं कधी कधी आपण कॅलेंडर पाहतो, अर्ध स्वरूप पुरुषाचं असते आणि अर्ध स्वरूप स्त्रीचं असते. म्हणून शिवजीला काही ग्रंथामध्ये अर्ध नारीश्वर म्हटलेलं आहे, तसंही पुरुषाचं अर्ध अंग स्त्रीचं सांगितलेलं आहे. ज्या वेळेला भागवतामध्ये सृष्टी उत्पन्न झाली तर ब्रह्मदेवाच्या डावे भुजेपासून मनु महाराज आणि उजव्या भुजेपासून शत्रुपाराणी, म्हणून आपण मानव समजले जातो. आजही कोणतं कार्य करायचं असलं का पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून स्त्री आपल्याला कार्य करताना दिसते. माणसापेक्षा कधी दळाडीचे कार्य करताना आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री दिसते. म्हणून माणूस पूजेकरता बसला का बाईला बाजूला बसवले जाते. मग ब्राह्मण महाराज म्हणतात, यजमान हातामध्ये पाणी घ्या. ते सगळं माणसालाच करायचं असते. मग बाई म्हणते मी काय करू जी? तर ब्राह्मण म्हणते तुम्ही काहीच नका करू, तुम्ही फक्त हाताले हात लावून राहा. म्हणजे पाहून घ्या तुम्ही, पहिलेही तसंच होतं आताही तसंच आहे. म्हणून बहिणाबाईची जे कविता आहे हे तुमच्या लक्षात असेल कदाचित. अरे संसार संसार जसा आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा झाला एक संसार. आणि दुसरा संसार बहिणाबाईने सांगितलं. अरे संसार संसार जसा कपबसित बसी बसी आरामशीर कप फिरे गरा गरा. म्हणजे पहिले बसीले टेन्शन नव्हतं. आता कब्बशीचे घर नाही राहिले. तरी माहिती काय म्हणे, फई फई भांडे ठेवायची फई माहिती. पावर मले माहित आहे तुम्हाला माहित नाही. म्हणजे जसा मी गांधीजीच्याच काळातला तर तुम्ही माझ्यापेक्षा सगळे मुरुबी नको आहात. फई म्हणे त्याला आहे का नाही, भांडे ठेवायची ताटं प्लेटा. समोर छोटे छोटे छिद्र राहते, त्याच्यात चमचे राहे अटकोले. चमचे तशी अलगच राहे, चमचे कोणात पचत नाही म्हणून ते अलग अलग ठेवा लागते. त्याच्यानंतर कब्बशीचं घर होतं, त्याले असे आकोळे होते त्या घराले समोर. हे कोणासाठी राहे? कपासाठी. आणि बशिले कॅबिन. म्हणजे मागूनही टेका आणि खालूनही टेका, अशी बसे पद्धतशीर बशी. म्हणून तर बशा सुखी आहे अजून पाहतो. बशा पहिले सुखी होत्या, आताही सुखी आहे आणि पुढेही बशा सुखीच राहील. बिलकुल बसव नाही तर बिलकुल थाटात अशी. कप असंच आहे ते. येणाऱ्या जाणाऱ्याचे धक्के त्याले, बशीले टेन्शन नाही, हात नाही लागे कोणाचा. येणाऱ्या जाणाऱ्याचा ढोपरला तर कोणाचा हातला. कोणाच्या धक्क्यानं पड तर काही पड. बरं, चार चौघात बैठकीत चहा न्यायचं काम पडलं तर बशिले बिलकुल मानानं. तुम्ही पहा नाही तर चहा पिणार लोक 5 बोटाची हे करेल त्याच्यात मानानं दिले. आणि याने चहा ओताली असाच पकडे काढला. म्हणजे 10 लोकांच्या बैठकीत असा पकडे त्याला कान धरून धरला का केला उघडा. म्हणजे पहा तुम्ही, आता तर बशा बंदच झाल्या म्हणा. आता डायरेक्ट कपच येते. डायरेक्ट बशा कामोकामी लागले सगळ्या. प्रत्येक बशा कोणी बचत गटात आहे, कोणी कायच्यात आहे. कप आहे रिकामे, मग ते धरले का चालले. अजून पाहतो मी, बशी जर फुटली तर बशीले कोण्याच कामात आणत नाही. पण कपाचा का कान तुटला तर त्याच्यात ठेचा. दिवाळीले भीती रंगवाले जयपूरवाल्याच्या पुढ्या त्याच्यातच थोडे पडले. त्याच्यानंतर बंडीचं वंगण. म्हणजे कप ह्याच लायकीचे होते पहिले.
म्हणून बहिणा बहिणीचे वर्णन केलं काय हे संसार कसा असतो असा सिद्धीचा असतो. पुरुष ज्या वेळेला एखादं सत्कार्य करतो तर त्याच्या बाजूला बाईला बसवले जाते. ब्राह्मण म्हणतात तुम्ही पूजा करा आणि तुम्ही फक्त हाताला हात लावा. मग कुकुई लावते थोच, बुक्काय लावते थोच, रक्तगंधन, बाईले टेन्शन नाही. बाई लावते, हात लावते आणि त्याला म्हणते तू काही लावता, कुकू लाव, बुक्का लाव, गेरू लाव का शेंदूर लाव, मला काही घेणं देणं नाही. पण ते आपले हात जोडून असेल तरी पा शास्त्रानं किती सुविधा दिली. पुरुषाने केलेले जेवढे काही पुण्य असेल त्याच्यातलं अर्ध पुण्य काही न करता बाईला मिळते. हे जर तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल तर कायद्यातही वर्णन असंच आहे. माणसाची प्रॉपर्टी असू द्या, 1 वर्ष जरी लग्नाला झालं आणि माणसाचा जर अपघात झाला तर ती प्रॉपर्टी कायद्यानुसार आपोआप बाईच्या नावे उतरल्याशिवाय राहत नाही. हा कायद्याचाही नियम तसाच आहे. आणि अजून पहा, माणसाचं अर्ध पुण्य बाईला भेटते, पण बाईनं किती पुण्य केलं तर याले भरून काही भेटत नाही. म्हणून गोल्याची माय भजनात जात असेल तर गोल्याच्या बापानं भरशावर थांबू नये का हे भजनात येईन मला आयतं भेटत नाही, असं काही होत नसते. पण बाईनं जर पाप केलं तर त्याच्यातलं अर्ध याच्या भोकांडी बसते म्हणजे. आणि माणसानं जर पाप केलं ते बैले भोगा लागत नाही. नसल समजत व्यवहारातले उदाहरण पहा तुम्ही. माणूस कोण्याही मोठ्या ड्युटीवर असला, पदावर असला का अर्ध पद बाईले आपोआप भेटून जाते. हे पदावर असो का नसो. माणूस जर सरपंच असन तर गावातल्या बाई आपोआप सरपंचीन बाई म्हणते. या काही सभेला जात नाही ते लागून का. पदवी पहा कशी भेटते. सरपंच तो सरपंचीने, डॉक्टर तो डॉक्टरीने, मास्टर तो मास्तरीने, वकील तो वकिलीने. म्हणजे तो डॉक्टर असला तर डॉक्टरीन बाई इले म्हणते. पण हे जर नर्स असली तर त्याला नर्सा म्हणते का तुम्ही? ऐकलं का तुम्ही कुठं गेल्या नर्सा? असं म्हणून मी नर्सने मी परशा नाही, नर्स आहे ना ते, म्हणून असं काही बाईचं नाव लागत नसते. म्हणून या जगाच्या सृष्टीच्या उत्पत्तीला ही कारणीभूत असणारी प्रकृती. आणि प्रकृती म्हणजे प्रकृतीम पुरुषांचैव विद्यानाधी उभावपी किंवा मयाध्यक्षेन प्रकृती श्वेते सचराचरम हेतू नाणेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. आता नवदुर्गेचं रूप काय एवढं भयानक आहे त्याचं कारण आहे का? प्रकृती आणि स्त्री या 2 गोष्टीची जेव्हा जेव्हा खिलवाड झाला त्या वेळेला विध्वंस निश्चित झाला. रावणाने सीता वनातून लंकेत पळून नेली न नेली, लंकेच्या सत्यानाशाला सुरुवात झाली. दुर्योधनाने ज्या वेळेला द्रौपदीला भर सभेत आणून वस्त्र हरण करायला सुरुवात केली तिथून कौरवाच्या विध्वंसाला सुरुवात झाली. मग प्रकृती असो का स्त्री असो, ज्या वेळेला या जगात तिचा अपमान झाला त्या वेळेला या सृष्टीनं त्याचा परिणाम विध्वंसाच्या रूपात दाखवला. आता मी 2-3 दिवस झाले उदाहरण फेसबुकवर तुम्ही पाहिलं असेल. प्रयागराज जिथं 6 महिन्याच्या आधी कुंभमेळा भरला, आज तिची कशी परिस्थिती आहे माहिती आहे तुम्हाला? पावसामुळे त्या प्रयागमध्ये प्रत्येक मंदिर पाण्यात आहे महाराज. ज्या ठिकाणी साधू मुक्कामी होते तंबू ठोकून तिथं आज माणूस पाणी आहे. 6 महिन्याच्या आधी या देशाची परिस्थिती अशी होती का प्रत्येक माणूस त्या मातीवर जाण्यासाठी तरसत होता का कमीत कमी आपण प्रयागराजले गेलो तरी पाहिजे. 6 महिन्यानं आता अशी परिस्थिती आहे का तिथला माणूस बाहेर निघासाठी तरतर करून आला. विध्वंसच तेवढा आहे. प्रकृती आहे ते कधी माफ करत नाही. आणि हे कायचे परिणाम आहे? हे सगळे केलेल्या कर्माचे परिणाम आहे. इकडले जेवढे लोक कुंभात गेले भयानक लुटलं तिथच्या लोकांनी आपल्या लोकांना. 50 किलोमीटर ट्रॉफिक. आता जे केले असं त्याला आठवते तो प्रसंग. मी तर गेलोही नाही आणि मी अशा अडचणीत कधी जातही नाही. लावण्या मागं धावणं आपल्याला पटत नाही. मार उताला लोकायले चलांग धुवाले जसा तिकून आल्यावर तो आता पाप करतच नाही. अंग धुतलं म्हणजे काय काय सारं होत असते का राजा? तिकडे गेला तिकून आला निश्चकपणा सुरूच आहे. अजून काय करतो? काही तर अंगही धुवून आले, डबकी भरी घेऊन आले. मी म्हटलं रोज चम्मच घेत जाय त्याला तो बरं वाटून तुले. आता मला एक सांगा, 50 किलोमीटर ट्रॉफिक तिथून पायदळ गेल्यापेक्षा काही लोक सांगे आम्हाला आम्ही ऑटो केला म्हणे 1000 रुपये 2 किलोमीटर जायचे. 1 दिवस जर मुक्काम करायचा असेल तर 2000 रुपये भाडं. नुसतं रातभर राहतो धर्मशाळेत. आणि गंगेत बसून जर तुम्हाला नदीची परिक्रमा करायची असेल तर 10,000 रुपये घेतले. लिमिट आहे का नाही कोणा गोष्टीला? म्हणून हे पचत नाही बरं. 6 महिन्यात असं जलद रिटर्न द्यायला लागलं महाराज. पचू नाही द्याय. म्हणून प्रकृती आणि स्त्री म्हणून जगदंबेचं रूप म्हणजे प्रकृती. अनादी अंबिका भगवती. तिच्या हातात जे आहे परडी आहे, पण ते कशाची? बोध देण्याकरता. बोध परडी घेऊन हाती पोत. पाझर आहे तिच्या ठिकाणी. कशाचा? पोत ज्ञानाचा पाजळती. आणि हे सगळं करताना
आई उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, आई 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 उदे ग अंबाबाई, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुरे मर्दनाला गुणी, महिषासुरे मर्दनाला गुणी, महिषासुरे मर्दनाला गुणी, महिषासुरे मर्दनाला गुणी. विधाताबाजी करावया धाडणी, विधाताबाजी करावया धाडणी, विधाताबाजी करावया धाडणी, विधाताबाजी करावया धाडणी. भक्तलागी तू भवसी निर्वाणे, भक्तलागी तू भवसी निर्वाणे. आईचा डोकवा मागेल, आईचा डोकवा मागेल, आईचा डोकवा मागेल, आईचा डोकवा मागेल. आई भवानी तुझ्या कृपेने अंगाला, अगाध महिमा तुझी माऊली परिजनला. आई कृपा करी माझ्यावरी, राग विरोधात नाही. आपली कृपा करी माझ्यावरी, राग विरोधात नाही. गोधरा वाढीला भवानी, गोधरा ये, गोधरा वाढीला भवानी, गोधरा ये. भवानी तुझ्या कृपेने पाहिली भक्ताला, माझ्या महिमा तुझ्या माऊली परिजनला. आई कृपा करी माझ्यावरी, राग विरोधात नाही. आई कृपा करी माझ्यावरी, राग विरोधात नाही. अरे गळ्यात घालून कावळ्याची बाळ, पायात बांधिली चाळ, हातात परळीतून विसुंबे, वाजवितो संभळ. म्हणून जगदंबेचा ज्यावेळेला गोंधळ नाथ महाराज म्हणतात, तू आमच्या गोंधळा करता ये. गोंधळ घालताना संबळ लागतात. संबळ कशाचे? चंड आणि मुंड राक्षसांचे जे मुंडके आहे ते संबळ म्हणजे अहंकार आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मिळ, लाविला संबळ अहंकार त्या पाठी. अहंकार तुडवायचा असतो लातीने. म्हणून नाथ महाराज म्हणतात, गोंधळा येई जगदंबे, काय मूळ पीठ तू आंबे. आणि मूळ पीठ कोण आहे? भगवान परमात्माच मूळ आहे महाराज. शिवपीठ हे जुना ज्ञानाबाई देते. मुकुट, एक तर मुकुट ते आहे, पीठ ते आहे, नाहीतर मग अधिष्ठान पंढरपूर आणि नांदे कानाई. म्हणजे ज्या वेळेला वर्णन केलं तर देवीचं जरी वर्णन असलं तरी भगवंताला उद्देशून हे सगळं. विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हा येई वो, रंगा येई वो. विठाई विठाई माझे कृष्णाई. म्हणून भगवान परमात्म्याची एक अवतारणे, अनंत अवतार घेशी भक्ताकारणे, कनवाडो कृपाळो दिना लागे उद्धरणे. आणि नाथ महाराज म्हणतात, हे मीच बोलतो असं नाही, याच्या आधी सुद्धा ज्या वेळेला तुझा गोंधळ घातला त्या गोंधळाचे मुख्य गोंधळी कोण आहे? अभंगाच्या दुसऱ्या वशिष्ठ सुख
असं कीर्तन भजन असलं म्हणजे आपलं वाजवा थोडंसं टाळ्या सपोर्ट म्हणजे मला त्याची गरज आहे म्हणून नाही म्हणत मी तुम्हाला. आमचं आहे जेवढं वाजलं तरी ठीक आहे आम्हाला, पण ते टाळ्या वाजवल्यानं आपले काहीतरी परिणाम होतात. कारण इकडून देवानं रेषा दिलेल्या आहे, हाताले इकडून रेषा आहे, इकडून नाही रेषा. म्हणून आपण जेव्हा हात दाखवतो एखाद्याने असं दाखवतो, असं दाखवतो, कारण इकडून ह्या सगळ्या रेषा आहेत. आता तुम्ही म्हणाल रेषा खोट्या असतात, कशा काय खोट्या असून रेषा सांगा, खरं सांगा, रेषा खऱ्या आहे का खोट्या आहे? जाऊ दे तिकडे, मी सांगतो तुम्हाला. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की रेषा खोट्या असतात. रेषा खोट्या नाही आहे. जर रेषा खोट्या असत्या तर आपल्या प्रत्येक कागदपत्राला आपला थंब घ्या लागते. अंगठ्यावर काय आहे? रेषा आहे. आणि दर 4-5 वर्षांना पुन्हा पुन्हा तुमचा डबल अंगठा घेते, म्हणजे तुमची केवायसी करते. घेणार देणं केवायसी करून वापस येणार. पण कायच्यासाठी आहे ते? तुमच्या रेषेमध्ये काही बदल होते का? जर समजा एखाद्या वेळेस तुमच्या जागी दुसऱ्यानं शिक्का लावून द्या, तुमचा पगार काढून द्या, म्हणून माणूस जिताय असन तरी त्याला न्याय लागते, त्याचं तोंड दाखवा लागते त्या कॅमेऱ्यात आणि त्याची केवायसी करा. तुमचा अंगठा जर येत नसन, कारण काही काही लोकांचे अंगठे घोटू घोटू पुऱ्या रेषा मुरल्या द्यायच्या. जुन्या लोकांचं असंच होतं ना ताल. आता नवीन मध्ये असं आहे, समजा नवीन तर हे घोटणं बंद झालं, डायरेक्ट असं झालंय ताल, त्याच्यामुळे हे बंद झालं. नाही तर पहिले कसं होतं, जुन्या लोकांचं असा घेतला त्यानं असा 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 केला, बिलकुल का असं टाकलं होतं तोंडामध्ये, त्याच्यामुळे ते बोट कालांतराने रेषा. रामचंद्र प्रभूचं ज्या वेळेला भविष्य पाहिलं वशिष्ठांनी, तर वशिष्ठांना माहित होतं का 14 वर्षे हे वनवासात जाणार आहे. तर रामाला पहिलेच आज्ञा मागितली वशिष्ठांनी, पाहू का नाही भविष्य सांगा, नाही तर द्यान मालीस मुरून तुम्ही सगळे जगाचं भविष्य लिहिता, तुमची माय म्हणते याचं भविष्य सांगा. सांगू की नाही सांगा. त्यावेळेला रामाने सांगितलं फक्त लग्नापर्यंत सांगा, पुढचं सांगू नका. म्हणजे पुढचं काय सांगू, सांगून द्या का अजून याच्या रेषा बरोबर उमटल्या नाही. म्हणून लग्नापर्यंतच भविष्य रामाचं सांगितलं, तिथून पुढे हा वनवासात जाईल हे भविष्य वशिष्ठांनी सांगितलेलं नाही. मी कशा करता बोलतो की हे टाळी वाजवणं म्हणजे आपल्या जीवनात एक तर प्रारब्ध तर मरतेच मरते, पण हातावर समजा ते आयुर्वेदिक वाले जे असतात का नाही, ते ॲक्युप्रेशर वाले, ते सांगतात तुमच्या ज्या व्हेन्स असतात 3.5 कोटी नाड्या आहेत या शरीरामध्ये. 3.5 कोटी बारीक असे सूक्ष्मछिद्र आहे, ते दिसत नाही आपल्याला. 16 सांधे, 72 कोटोळ्या, काया रंचली आणि 9 खिडक्या जानुनी आत मूर्त बैसविली. या शरीराची जी रचना केली गेली हे जवळजवळ कोणाला समजत नाही. याची बनावटच एवढी सुंदर केली का हे मोठ्या मोठ्याने याच्यावर रिसर्च करता आला. माणसानं मोठ्या मोठ्या गोष्टीवर संशोधन केलं, पण माणसाच्या जीवनावर संशोधन अजूनपर्यंत झालं नाही. आणि माणूस निर्माण करण्याची फॅक्टरी या विज्ञानानं अजूनपर्यंत केली नाही. माणूस जन्माला घालण्याकरता आईचं उदर लागते, आईची कूस लागते, आणि त्या उदरावरती तिचे चांगले संस्कार लागतात, तरच तिच्या उदरातून सत्पुत्र जन्माला येतो. आणि ते काम करणारी जगाची ही माता आहे. म्हणून नवरात्राचा खरा अर्थ काय? ज्या माणसाकडून स्त्रीचा आदर करणं होत असन त्यानंच नवरात्राचे उपास करावा. ज्या माणसाकडून स्त्रीचा सन्मान करणं होत नाही त्यानं फुकटही 9 दिवसाचे उपास करू नये आणि देवीच्या डोक्यावर वजन देऊ नये. खराच अर्थ आहे तो. हे काही नुसती मूर्ती बसवतो आपण, 9 दिवस मार बिगर चपलीचे उपास करतो, 10व्या दिवशी कीर्तनातली चप्पल चोरून नेतो, त्याला काही अर्थ आहे का राजो? इकडे देवीले मार पाया पडायचं, मार नारळ फोडायचे, मार उदो गंभे म्हणायचं, घरी जाऊन बायकोली शिव्या द्यायच्या. कोण्या शास्त्राने सांगितलं? हा परमार्थ नाही आहे.
तिची उपासना म्हणजे जगातल्या स्त्रीविषयी आपल्या मनात असणारा आदरभाव, आणि तो भाव ज्या दिवशी चांगला होईल त्या दिवशी महाराष्ट्राचं नवरात्र चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. सज्जनो, म्हणून या लेकरांना, या पोरांना फार धन्यवाद देतो मी का यांना हे सुचलं का कीर्तन. पण आग्रहच होता त्याचा, कीर्तन ठेवा, कीर्तन ठेवा. पोरं तर म्हणजे तुम्ही भजन केलं, गायन केलं तरी चालते, पण उभे राहा म्हणे फक्त. आता भजनात आणि कीर्तनात थोडासा फरक असते. भजन म्हणजे कसं आहे, काली पिली गाडी सारखं आहे, कोणी बसान कोणी चला. पण कीर्तन म्हणजे गव्हर्नमेंटची गाडी आहे. म्हणजे कारण सांगतो तुम्हाला, कीर्तनामध्ये एसटी कशी आहे गव्हर्नमेंटची, 5 सवाऱ्या असो का 25 असो, वेळ झाला हाकला डेपोतून, का कंडक्टर डेपोच्या बहिरेला चलो मोजरी, चलो तिवसा, वरा मार्गे, घोटा मार्डी, अमरावती, असा कंडक्टर बोंबलताना दिसला कधी? तो बोंबलूच शकत नाही, कारण त्याच्या इथे बिल्ला असतं गव्हर्नमेंटचा. रापो मो 5 असले तरी गाडी निघणार आहे, 25 असले तरी, रिकामी असली तरी टायमिंग वरती पोहोचणार आहे. पण काली बिलीचं तसं नाही. जोपर्यंत एकमेकाच्या अंगावर एकमेक बसू शकत नाही, गर्दीनं मरत नाही घामानं, तोपर्यंत ठोकई गाडी. बरं, सुरू केल्यावर बाकीच्या माहिती वाटते आता निघते वाटते. अरे सुरू केल्यावर 15 मिनिट हाय काय चला बसा मग. अरे शेवटी लोक म्हणते का डोक्यावर बसत होता तर जागा नाही, म्हणून नाव ठेवणाऱ्यानं चांगलं ठेवलं तिथं काली पिली. हा, गेला तर काळी होते, घसाटलं तर पिवडी होते. म्हणजे फक्त काय काढलं तर त्याला जाऊ द्या. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची जी ही संकल्पना आहे मुलांची, आपल्या हातून असंच कार्य घडत राहो. म्हणून ह्या नवतरुण पिढीचा या ठिकाणी मी फार मोठा सन्मान करतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तू या गोंधळा करता, तू मूळ असल्यामुळे या जगाकरता तू आदिमाया आहे, म्हणून मूळपीठ तू अंबे. आणि याचे मूळ कोण आहेत करणारे सगळं, तर महाराज म्हणतात मुकुटमणी पूर्ण मूळ पीठ
गोंधळा येवो जगदा मुकुटमणी पुंडलिक. या पुंडलिकानेच मुकुट होऊन भगवान परमात्म्याला आदि शक्तीच्या रूपामध्ये पंढरपूरला काय केलं, उभं केलं. पुंडलिकाची भेटी परब्रह्माले का. आणि याचं वर्णन करणारे 33 कोटी देवनायक. 33 कोटी देव आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर कोटी म्हणजे संख्या नाही, कोटी म्हणजे प्रकार. त्याच्यामध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार असे 33. या सगळ्याचं मूळ म्हणजे परमात्मा. मूळ पीठ तू अंबे. गोंधळ घालतीस कौतुक आणि एका जनार्दनी नाचे देख. भगवान परमात्म्याचं गुणगान करत असताना म्हणून आपण 9 दिवस जो आनंद. आता प्रत्येकाला उपास होते सगळे नवरात्राचे. एवढं काम असो आता तरी सोयाबीन समजा गेल्यासारखीच आहे, थोडीशी असं तिला ऑक्सिजन वरते. पण सोयाबीनचंही जरी सीजन असलं तरी दिवसभर बाया काम करत तरी एक टाइम उपास, काही 2 टाइम उपास, काही बिगर फळाचे काहीच खात नाही बा दिवसभर, काही बिगर चहाचे, दुधाचे, बिगर पाण्याचे, बिगर चपलीचे, बिगर आंघोळीचे. नाही, आंघोळ करूनच करते उपास. म्हणजे अनेक प्रकारची उपासना असते. पण 9 दिवस आपल्या चेहऱ्यावरचे ताजेतवाना का. जिची उपासना करतो तिचं मूळ स्वरूप कसं आहे माहिती आहे, प्रसन्न वदने. आपण ज्याही वेळेला आरती करतो तर हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रसन्न वदने, प्रसन्न होशी निज. प्रसन्न वदने म्हणजे वदन म्हणजे तोंड, वदन म्हणजे मुख. कसं आहे प्रसन्न. दुनिया में होंगे लाखों तेरे जैसा कौन होगा, तुझे जैसा बंदा परवर भला ऐसा कौन होगा. थामा है तेरा दामन आराम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपके कृपा से सब काम हो रहा है. ओ अंधेरी के नगरी में कैसे मैं पार जाऊं, अंधेरी के नगरी से कैसे मैं पार जाऊं, अंधेरी की नगरी में कैसे मैं पार जाऊं. ओ शाम अब लेने आजा ओ शरण जाऊं, शाम अब लेने आजा ओ शरण जाऊं. दीन बन के धारी तीनों बाग चिताओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. दीन बन के धारी तीनों बाग चिताओ ना, मुश्किल में दास तेरा अब आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे
ठेवणी हाती पोत ज्ञानाचा पाजडती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तो अंबे. व्यास ज्यांनी सर्व ग्रंथांना आकार दिला, वशिष्ठ ज्यांनी जगाच्या मालकाची मर्यादा ग्रंथामध्ये सांगितली, शुक ज्यांनी स्वतः रंगलेन परीक्षितीला रंगून उद्धार करून दिला. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी पण ते कसे नाचतात तुझ्या रंगामध्ये नाचताती. सोहम मेळी माणसानं दुसऱ्याच्या रंगवण्यामध्ये न रंगता स्वतः त्याच्यामध्ये पहिले रंगावं. आचारी स्वतः स्वयंपाकात रंगला का जेवणारे खुश झाल्याशिवाय राहत नाही. पण याच लक्ष नाही स्वयंपाकात, मग ते भाजी पैकवून तर कढी धुपटून तर फार धिंगाणा होतो. नाचता ती सोममेडी पण कसे नाचतात, द्वैत भाव विसरुनी पडी नाचती अंबे तुझी. आणि हा सगळा गोंधळ घालण्याकरता ज्याला इथं आणलं तो मुकुटमणी आहे पुंडलिक. भक्तांमध्ये जर मुकुट कोणी असेल तर पुंडलिक आहे. 33 कोटी देव नायक गोंधळ घालती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख. अशा पद्धतीने ज्या माता जगदंबेला 9 दिवसामध्ये आपण या ठिकाणी विराजमान केलेला आहे, ती प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये तिचा असाच आदर सन्मान राहो, हेच आपल्या नवरात्राची फलश्रुती आहे. म्हणून नवदुर्गा उत्सव मंडळ आपल्या पवित्र ग्रामामध्ये जे काही मुलं असतील, तरुण कार्यकर्ते आणि आपल्याला सपोर्ट ज्या ज्या मंडळींचा आहे त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या कीर्तनाचं आपण सर्व तरुण मंडळींनी केलेलं आयोजन आपल्याला हा कोटी कोटी धन्यवाद देतो. कीर्तनाकरता लागणारी जी संगीत असते, जो आनंद असतो, कारण कीर्तनातलं भजन जर वेगळं केलं तर कीर्तनाची मजा राहत नाही. भाजी किती चांगली बनवणारी बाई असेल पण मीठ जर नसन तर किती चांगली भाजी बनवू द्या, ते बघारणी कशी आहे काय लोक हे पाहत नाही, पण मीठ कमी झालं का ते खाऊशा वाटत नाही. तसं या कीर्तनाचा शृंगार मीठासारखा भजनाने होतो. म्हणून तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते म्हणून लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. म्हणून सात संगती करता आमच्यावर नितांत प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे आपल्या भागात. जय कैलाश शेरावाली का बोल साचे दरबार